सो आज बनवणार आहे मी मोड आलेल्या मुगाची रस्सा भाजी. झणझणीत आणि मस्त तरीदार अशी आपण आज भाजी बनवणार आहोत. त्याच्यासाठी लागणारा मसाला काय तो पुढे व्हिडिओ नक्की बघा. दुसऱ्या दिवशी त्याला जातून काढायला येतं, तर आत्ता सोडले त्याला आणि आज त्याला टिफिनला काय बनवलं हे पण रेसिपी आहे ती शेअर करते. सकाळी थोडीशी घाई होती आणि आत्ता पण मार्केटमध्ये जायचे, थोडासा किराणा वगैरे भरायचा आहे. पावसाचं एवढं वातावरण झालं, काल पण आलता आणि आज मला वाटते खूप जास्त पाऊस येईल. त्याच्यामुळे म्हटलं चला आता लगेच त्याला सोडून आले. थोडंसं काम राहिले, म्हणजे भाजी राहिली, वरण भात राहिली, पण म्हटलं अगोदर साहित्य घेऊन येऊयात आणि मग नंतर राहिलेला स्वयंपाक आहे तो बनवूयात. अजिबात ऊन नाही आज. हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या काही नवीन व्हिडिओमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. सो आज बनवणार आहे मी मोड आलेल्या मुगाची भाजी. तर त्यासाठी छान मोड आलेत आणि सकाळी ना रुद्राजला ह्याचा ना एक आपण जशी बेसन पोळी बनवते ना तशी मोड आलेले मिक्सरला लावून त्याची एक त्याला रेसिपी बनवून दिली सकाळी. आणि म्हटलं आत्ता त्याला शाळेत सोडून आली, तर आत्ता मला बनवायची आहे भाजी. तर चला भाजीला काय काय साहित्य लागते ते पण बघूयात. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. तर आत्ताना जशी आपण मटकीची भाजी बनवतो ना, तर आपल्याला सेम तशीच भाजी बनवायची. तर चला भाजी बनवायला घेऊयात. सो हे मुग आहेत ना, तर मी 2 दिवस मोडं लावून ठेवले होते. म्हणजे एक दिवस रात्री भिजायला घातली, दुसऱ्या दिवशी सकाळी एका कापडामध्ये किंवा एखादा डब्बा असेल तरी त्याच्यात ठेवले तरी चालत आहेत. दुसऱ्या दिवशी परत धुवून घेतले आणि अजून एक दिवशी ठेवले. तर बघू शकता एवढे छान मोड आलेले आहेत मुगाला. तर ह्याची एक रुद्राजला सकाळी मी जसं की थालीपीठ असतं तसं एक त्याला पण बनवून दिलेली आहे रेसिपी आणि पहिल्यांदाच बनवली. तर मी सेम अशीच भाजी आहे ती मी मटकीची खूप वेळेस बनवलेली आहे आणि मला ना उसळ मटकीची उसळ किंवा अशी भाजी खूप जास्त आवडते. आणि मी कधी पण बाहेर गेलं ना तर जशी आपण मिसळ पावसोबत जशी भाजी खातो ना सेम तीच भाजी आहे आणि माझी तर खूप जास्त फेवरेट आहे. मला मिसळ पाव खूप जास्त आवडते. तर म्हटलं चला आज मटकीची न बनवता मुगाची आपण तशी सेम तशी भाजी बनवूयात. आता ही चपातीसोबत खाल्ली तरी पण भारी लागते आणि पावसोबत म्हटल्यावर तर हॉटेलमधली जशी टेस्ट आहे ना त्याच्यापेक्षा म्हटलं तरी खास टेस्ट आहे, कारण की मसालाच आपण एवढा छान बनवलेला आहे. तर चला कंटिन्यू पूर्ण व्हिडिओ बघा आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये आणि जास्त वेळ पण नाही लागलेला. तर काय काय साहित्य लागतं ते बघूयात. तर सगळ्यात अगोदर मी स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतले. एक दिवस जरी मोड आले ना तरी चालतात, पण ह्याला थोडेसे जास्त मोड आले कारण की मला काल दुसरी भाजी बनवायची होती, म्हणून मग मी हे ठेवले होते. म्हणून त्याला नाहीतर मी कालच बनवणार होते. थोडे जास्त मोड आले एक दिवस जास्त ठेवल्यामुळं. तर त्याच्यासाठी लागणारा मसाला आहे. तर मी घेतलेले आहेत खडे मसाले. खडे मसाले म्हणजे दालचिनी, लवंग आणि मिरे एवढं घेतलेलं आहे. आणि आपल्याला घ्यायचं आहे खोबरं, ओलं असेल तरी चालते किंवा मग वाळलेलं असेल तर चालते ते पण. लसूण थोडासा जास्त घ्यायचा आहे, 1 किंवा 2 हिरवी मिरची आणि थोडासा आल्याचा तुकडा. आणि कांदा आहे ना तो थोडासा जास्त घ्यायचा आहे. तर छोट्या साईजचे कांदे होते ना तर मी 2 घेतलेत आणि ते पण आपल्याला ना असे एकदम उभे कट करून घ्यायचे. तर असा हा मसाला जरी करून ठेवला ना तरी फ्रीजमध्ये ठेवला तरी 8 दिवस राहतो आहे. पण त्याच्यामध्ये फक्त आपल्याला टोमॅटो नाही टाकायचं, बिना टोमॅटोचंच बनवायचं आहे. आणि असा जर बनवला तर मग बिना टोमॅटोचा 8 दिवस राहतो आणि टोमॅटोचं म्हटलं तर मग मला वाटतं 2 दिवस राहत असेल फ्रीजमध्ये. पण मी तर अजून तरी नाही करून ठेवला, म्हटलं आता बघूया इथून पुढे करून ठेवला ना की मग खूप लवकर भाजी होती. तर आत्ता कांदा आहे तो पण आपल्याला छान ब्राऊन कलर होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. आणि मग कांदा तळल्याच्या नंतर आपल्याला तळायचं आहे टोमॅटो. बघू शकता कांदा पण एकदम मस्त तळला आहे. आणि हे मसाले आहेत ना जेवढे आपण तेलामध्ये छान भाजून घेतो ना तेवढा म्हणजे फोडणीमध्ये मसाला टाकल्याच्यानंतर वेळ पण नाही लागत आहे. आणि भाजी आहे एकदम भन्नाट. म्हणजे ही एकदा जर भाजी खाल्ली ना घरी बनवलेली तर बाहेरची नाही खाऊ शकत आपण, एवढी भारी होती. तर आता टोमॅटो एक घेतलेला आहे मी, तो छोट्या साईजचा आहे आणि तो पण आपल्याला असाच उभा कट करून घ्यायचा आहे. तो पण छान भाजून घ्यायचा आहे. आणि आता मसाला सगळं भाजून घेतला की काढून घ्यायचं. आत्ता काय झालं की माझा थोडासा मोबाईलला प्रॉब्लेम झाला होता, म्हणून मी व्हिडिओ थोडासा म्हणजे कट करत बनवला आहे, कारण की चार्जिंगच होत नव्हती. माहीत नाही काय झाले मोबाईलला. तर
टोमॅटो आहे तो पण एकदम मस्त छान भाजून घेतला. आणि आता सगळा मसाला आहे आपल्याला मिक्सरमधून काढायचा आहे. आणि आत्ता ह्याच्यामध्ये ना हे सगळे मसाले भाजून घेतलेत ना, थोडेसे गार होऊ द्यायचे. आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये घालायची आहे कोथिंबीर. कोथिंबीर कधी पण ना मिक्सरला लावायची, म्हणजे जेवढी आपल्याला भाजीला टाकायची ना थोडीशी वरतून टाकायला ठेवायची आणि जास्त आहे ना ती मिक्सरला लावायची, जेणेकरून आपली आमटी आहे ना थोडीशी अशी ग्रीन कलरची होती आणि टेस्ट तर एकदम भारी येते. तर बघू शकता आत्ता थोडासा मसाला गरमच होता, पण मला थोडीशी घाई होती आणि कधी कधी लाईट जाते, त्याच्यामुळे मी थोडासा तसाच म्हटलं काढून घेऊयात. आणि आत्ता बघू शकता मोबाईलची पूर्ण लाईट डाऊन झाली, म्हणजे फ्लॅशलाईट पण लागत नव्हती. परत एकदा थोडासा चार्जिंगला लावला, थोडासा झाला 10 ते 20%, जास्त होतच नव्हती. आणि हे मुगं मी धुवून घेतल्याच्या नंतर काय करायचं, आपल्याला थोडीशी हळद आणि मीठ टाकून 10 ते 15 मिनटं शिजवून घ्यायचे. आणि मग ते शिजवून घेतल्याच्या नंतर ते साईडला ठेवायचे. आणि मग इकडं मी बघू शकता मसाला कोथिंबीर घातलेली पण भरपूर घातली, पण टोमॅटोमुळे थोडासा लालसर कलर दिसतोय, ते एका साईडलाच ठेवायचं. आणि अजून थोडंसं आपल्याला जशी की जास्त रस्सा पाहिजे कमी पाहिजे तसं पाणी गरम करून टाकायचं. आता ह्या भाजीला आपल्याला गार पाणी अजिबात नाही वापरायचं. तर जेवढं उकडायला टाकलेलं आहे ना मुगामध्ये तेवढं पण चालतं, किंवा त्याच्यात थोडंसं वाढवलं तरी चालतं. तर आता मी हे तेल आहे कांदा लसूण मसाला बनवलेला, त्यामुळे थोडासा ना कांद्याची हे साईडला दिसते ना कांदा, त्याच्यामध्ये थोडासा राहिला होता. आणि तेल पण तेच आहे, कांदा लसूण मसाल्याला मी जास्त वापरलं होतं, त्याच्यामुळं मग जास्त उरलं म्हणून मी तसंच ठेवलं, म्हणलं फोडणीला वगैरे चालते भाजीला. आता तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये एक तेजपत्ता टाकला आहे. आणि आता आपल्याला टाकायचा आहे कढीपत्ता. तर त्याला बाकीचे जिरे मोहरी काहीच टाकायची गरज नाही फोडणीला ना. असा मसाला वगैरे बनवला ना तर जिरे मोहरी नाहीच टाकायची. तर लसूण तर आता मी म्हणजे भाजूनच घेतलेला, ह्याला लावून घेतलेला मिक्सरला, त्याच्यामुळे बाकीचं काही टाकायची गरज नाही. आत्ता कढीपत्ता पण छान तडतडला की एवढा सगळा मसाला आहे ना तो आपल्याला तेलामध्ये टाकायचा आहे आणि मस्त छान तेल सुटूस तर भाजून घ्यायचं आहे. आत्ता ह्याला ना अजिबात जास्त वेळ नाही लागत आहे. बघू शकता मी टाकलं की लगेच असं वाटतं की मसाला परतून झाला, एवढं छान चटचटीत तेल सुटतं एवढं की आपण हा मसाला छान तेलामध्ये भाजून घेतला होता ना त्याच्यामुळं. आणि आता आपल्याला मसाला छान परतून घ्यायचा आहे. आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ अगोदरच टाकलं होतं, म्हणजे जेव्हा मुग थोडेसे उकडायला ठेवले होते ना कढईमध्ये तेव्हा थोडंसं मीठ टाकलं होतं. आणि आत्ता आपल्याला जेवढं भाजीला लागणार आहे मीठ तर तेवढं टाकायचं आणि थोडीशी हळद टाकायची. तर नंतर हळद टाकल्याच्या नंतर परत एकदा छान परतवून घ्यायचं आहे. आणि मी ह्याच्यासोबत ना म्हणजे आता वरण भात लावत असते, तर म्हटलं की आता मला भाजी थोडीशी क्वांटिटी जास्त होती आणि ही कुस्करून खायला जास्त भारी लागते, त्याच्यामुळं मग थोडीशी जास्त बनवली. मग वरण वगैरे काही नको म्हटलं, मग छोट्या कुकरमध्ये मी भात लावला. नाहीतर भाजी थोडी असती ना तर मग वरण पण लावावं लागलं असतं. तर मग मसाला छान परतल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे तिखट. तर आत्ता मी ह्याच्यामध्ये टाकते मसाला तिखट. आणि मसाला तिखट टाकल्याच्या नंतर आता हे सगळं मी मसाला मिक्स करून ठेवलेलं, म्हणजे काळं तिखट. आता मी ह्याच्यावरून दुसरे कोणतेच मसाले टाकणार नाही. इवन मी हा पण नाही टाकणार की मिसळ पावचा मसाला वेगळा भेटतो असं वगैरे काहीच नाही. फक्त मी जे घरी बनवलेला आहे ना तोच मसाला छान चटचटीत तेल सुटू तर भाजून घ्यायचा आहे. आणि आता हे उकडून घेतलेले मूग आहेत ते ह्याच्यामध्ये घालायचे. आता ह्याच्यामध्ये ना थोडंसंच पाणी होतं, तर आता मला ह्याच्यामध्ये अजून पाणी टाकायचं आहे. तर मग त्याच कढईमध्ये मी अजून थोडंसं पाणी आहे ते गरम करायला ठेवलं आणि आत्ता परत ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं. आणि आत्ता आपल्याला ह्याच्यात टाकायची आहे थोडीशी कोथिंबीर. आणि अजून जरी पातळ करायचं असेल ना, आता मला ह्याच्यापेक्षा थोडीशी पातळ भाजी आवडती बरं का, पण काय झालं की हीच भाजी एवढी मोठी चालती, तर म्हटलं आत्ता कोण खाणार, 2 टायमाला जरी खायची म्हटली तरी संपली नसती, म्हणून थोडीशी घट्टच ठेवली. पण ह्याच्यापेक्षा अजून थोडीशी पातळ करायची तर अजून छान लागते. आता आपल्याला ह्याला एक छान उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्याच्या नंतर कमी गॅसवरती 3-4 मिनटं छान शिजून द्यायची. म्हणजे शिजली म्हणजे कट पण छान येतो आणि भाजीची टेस्ट आहे ती पण अजून मस्त छान येते. तर बघू शकता भाजी तर एकदम भन्नाट झाली आणि गरम गरम भाजी चपाती किंवा पाव एकदम भारी लागते. तर आता एक उकळी आलती, परत एकदा छान मिक्स करून घेतलं. आता कोथिंबीर वगैरे टाकली होती बघू शकता, आणि परत एकदा छान मिक्स करून घेतलं. आणि आता आपली भाजी झालेली आहे मस्त तयार. बघू शकता कट पण एवढा सुंदर आला आहे आणि ग्रेव्ही पण म्हणजे अशी घट्ट झाली, अशी खूप पातळ पण नाही झाली. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्या साईडला बेल आयकॉन आहे
ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि बघू शकता एकदम मस्त भाजी झालेली आहे. तरी पण मी अजून एकदा छान मिक्स करून घेते. राहिली होती थोडीशी कोथिंबीर, मग ती पण म्हटलं की लगेच आता ह्याच्यात सगळी टाकूयात, नाहीतर मग मी वरणाला फोडणी घालणार होते. थोडीशी जास्त असेल तर म्हटलं फोडणी घालूयात, पण आता म्हटलं की वरण तर लावलं नव्हतं, म्हणून म्हटलं की आता सगळी भाजीमध्येच टाकूयात. तर बघू शकता भाजी एकदम मस्त झाली. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत पण व्हिडिओ नक्की शेअर करा. तर मी आत्ता अशी भाजी बनवलेली आहे ना, म्हणजे मी आत्ता तर चपात्यासोबतच बनवली आहे, पण आता मी दुसऱ्या वेळेस ना प्रॉपर म्हणजे ही कशी असते मिसळपाव, तर म्हणजे शेव वगैरे त्याच्यावरती फरसाणा असतो, मिक्स शेव असती तो, परत पाव आणि कांदा, लिंबू वगैरे प्रॉपर म्हणजे जशी की मी बाहेर हॉटेलमध्ये जशी खातो ना सेम एकदा तशी पण रेसिपी बनवणार आहे. आत्ता म्हणजे तसं काही प्लॅन नव्हता माझा की हीच बनवायची ती, त्याच्यामुळं मी पाव वगैरे आणून नव्हते ठेवले, पण नेक्स्ट टाईम ना तो व्हिडिओ नक्की शेअर करेल.